आणि मुंबई महापालिकेमध्ये गटनेता निवडीनंतर आता भाजपकडून महापौर निवडीच्या हालचाली या सुरू झालेल्या आहेत। येत्या 48 तासांमध्ये भाजपचा महापौर पदाचा चेहरा हा निश्चित होणार आहे। राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांची नावं ही आघाडीवरती आहेत। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सूत्रांकडून कळते। आणि याच संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्यासोबत। अभिषेक, मुंबईच्या महापौर पदाचा चेहरा हा लवकरच निश्चित होणार आहे। कशा पद्धतीने हालचाली सुरू आहेत, काय अपडेट्स मिळतात? मी सध्याला त्याच महापौर दालनाजवळ आहे आणि महापौर दालनाची सध्याला रंगरंगोटी आपल्याला होताना दिसत आहे। शेवटचा हात मारला जातो आहे आणि एकूणच 11 फेब्रुवारी रोजी महापौर जो आहे तो आपल्याला बसताना दिसेल। मात्र एकूण भाजपकडनं काल गटनेता निवडण्यात आला, गणेश खंडकर यांची निवड करण्यात आली। त्यानंतर महापौर पदासंदर्भात हालचालींना वेग आल्याचं दिसतं आहे। राजश्री शिरवडकर असतील, शीतल गंभीर असतील किंवा रितू तावडे या तिघांचंही नाव आपल्याला आघाडीवर दिसतं आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि आशिष शेलार या तिघांचीही एक बैठक आपल्याला होताना दिसेल आणि ही बैठक झाल्यानंतरच या तिघांपैकी कोण नेमकं महापौर होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच सध्याची परिस्थिती बघायची तर महापौर दालन आहे। या महापौर दालनासाठी आपण बघू शकतोय की नगरसेवक देखील इथे दाखल झालेले आहेत। नगरसेवकांकडनं देखील एकूण जे दालन आहे ते कशा पद्धतीनं एकूण केलं जातं आहे, त्याची रंगरंगोटी कशा पद्धतीनं होत आहे, ह्या मुंबई अध्यक्ष या तिघांचीही होताना दिसेल आणि नंतरच या तिघांपैकी कोण नेमकं महापौर होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सध्याची परिस्थिती बघायची तर दालन आहे। या आपण नगरसेवक देखील इथे झालेले आहेत। नगरसेवकांकडनं काय सांगाल? महापौर पदाची निवडणूक होणार आहे, नगरसेवक तुम्ही झाला आहात पहिल्यांदा, कशा पद्धतीनं बघता या सगळ्या प्रक्रियेकडे? अतिशय उत्सुकता आहे आणि पहिल्यांदाच नगरसेवक झालो आहे आणि पक्षाने एवढी मोठी जबाबदारी आज एका युवा चेहऱ्याला दिली आहे, तर मी नक्कीच विकासाच्या राजकारणाचा भाग होऊन कुठेतरी मुंबईच्या विकासामध्ये माझा एक फुल ना फुलाची पाकळी, एक जो माझा सहभाग असणार तो मी नक्की नोंदवेल आणि चांगल्या पद्धतीने पक्षाने जी जबाबदारी दिली आहे त्या पद्धतीने चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न मी नक्की करेल। धन्यवाद। हे होते सनी साना निश्चित परिसरातनं त्या जो प्रभाग आहे तिथनं नगरसेवक झालेले आहेत। रंगरंगोटीचं काम सुरू आहे आणि 3 नावं ही आघाडीवर दिसत आहेत। 6 तारखेला 3 नावं आघाडीवरती आहेत। कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुण्यासंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। पुण्याच्या महापौर पदासाठी आज अर्ज भरले जाणार आहेत। 119 नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित आहे। मात्र महापौर बिनविरोध निवडला जावा यासाठी भाजपचे प्रयत्न भाग आहे तिथे नगरसेवक झाले। रंगरंगोटी आणि 3 नावं ही आघाडीवर दिसत आहेत। तारखेला कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि